रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भाजपनं तसा प्रस्ताव दिलाय असं कळतंय. तशी काही प्रस्ताव नाही. या सरकारची भूमिका म्हणजे हमीभाव देण्याची नाहीच मुळात, ही त्यांची एकूण मनस्थिती दिसते आहे. कापूस उत्पादक शेतकरी फार संकटात आहे. कापसाला सीसीआयनी खरेदी 15-8 पहिले तर 6 क्विंटल होत, आता 15 क्विंटल हेक्टरी मदत हे केलेली. आणि या स्थितीमध्ये शेतकऱ्याला 10-15 क्विंटल जर कापूस येत असेल तर तो विकणार कुठे? आणि 7,000 रुपयाचा दर आहे, तोही लांब धाग्याचा कापूस. आणि यांनी निर्यात कर शून्यवर आणलाय, 12% होता. म्हणजे आता यावेळेस संपूर्ण आयात केला जाईल कापूस, आणि आयात केल्यानंतर या कापसाचे भाव गडगडतील. व्यापाऱ्यांच्या घशात कवडीमोल दराने कापूस टाकावा लागेल. शेतकरी यातून उद्ध्वस्त होईल. धानाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, 4,000 रुपये सोयाबीनला भाव. लाज वाटत नाही राज्यकर्त्यांना? कुठला हमी भाव आहे, कुठला कापसाला दर आहे? म्हणून या ठिकाणी शेतकरी उद्ध्वस्त होताना दिसतोय. शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे. कापसाला हमी भाव मिळालाच पाहिजे, कापसाला हमी भाव, शेतकऱ्याला भाव, धान उत्पादक शेतकऱ्यांना भाव, धान उत्पादकांना भाव, सोयाबीनला भाव, शासनाचं चालू आहे. शासनाने किमान जाणीव व्हावं. एका बाजूला शेतकरी अडचणीत आहे, दुसऱ्या बाजूला पैशाच्या बॅगा दिसत आहेत. शेतकरी उपाशी, शेतकरी उपाशी, शेतकरी उपाशी, खाली डोकं वर पाय, सरकार करायचं काय? खाली डोकं वर पाय. उपाशी, शेतकरी उपाशी, 12% टैक्स गवर्नमेंट ने 0 कर दिया. इसका मतलब यही होगा कि बहुत सारा कापूस यहाँ पे चला पलीकडे चला. वरून जा सोड चल.